गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर आरोपी हे बारामती जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी गेले. 23 एप्रिलला त्यांचा माननीय जिल्हा सत्र न्यायालयाने अर्ज नामंजूर जामीन अर्ज फेटाळला. मात्र ह्या घटनेला 7 दिवस उलटूनही अद्याप आरोपी अटक नाहीत. बापूराव दडस दौंड पोलीस विभाग हे तपास करीत आहेत. मात्र त्यांची तपासाच्या कार्मिक पद्धतीवर आता शंका उपस्थित आहे. त्यांनी जे कोर्टात जे मुद्दे मांडले ते आरोपींना मदत करण्यास योग्य होते असं निदर्शनास आले आहे. त्यामुळं त्यांच्याकडून तपास काढून घेण्यात यावा आणि मला न्याय मिळावा आणि तपास अधिकारी बदलावा. यवत आणि पाटस पोलिसांच्या संबंधित अधिकारी ह्या आरोपींना मदत करायची यांची देखील तपास होणं गरजेचं आहे. नमस्कार, मी राजेंद्र झेंडे, पत्रकार पाटस येथील विद्यमान सरपंचाचे पती माजी उपसरपंच यांनी 12 फेब्रुवारी आणि 11 फेब्रुवारी रोजी माझे दुकान जे प्रज्ञा एंटरप्राइजेस आणि CSC सेंटर ज्या माध्यमातून मी शासकीय ऑनलाईन कामं निमशासकीय कामं हे करत होतो. दौंड पतसंघ कार्यालयाच्या आणि जुने तलाठी कार्यालयाच्या लगत हे दुकान होतं. मागील 3 वर्षापासून हे दुकान चालू होतं. मात्र गावच्या विद्यमान सरपंच तृप्ती बंडलकर, त्यांचे पती दादा बंडलकर आणि माजी उपसरपंच संभाजी किसन चव्हाण व इतर 21 जणांच्या बेकायदा जमावाने हे दुकान कोणताही प्रशासकीय आदेश नसताना, कोणताही प्रशासकीय अधिकारी उपस्थित नसताना अतिक्रमणाच्या नावाखाली राजकीय सूडबुद्धी आणि जातीय द्वेषातून ते दुकान उद्ध्वस्त केलं. त्या दुकानातील साहित्य काढून नेलं, चोरून नेलं. 4,97,500 रुपयांचा हा मुद्देमाल त्यांनी चोरून नेला. ह्या प्रकरणी मी 12 फेब्रुवारी रोजी ऑनलाईन तक्रार केली. मी पोलीस चौकीलाही गेलो होतो यवत पोलीस स्टेशनमध्ये, परंतु माझ्या तक्रार त्यांनी दाखल करून घेतली नाही. त्यामुळे मी 12 फेब्रुवारी 2025 रोजीच ऑनलाईन तक्रार दाखल केली. त्यानंतर महिना उलटूनही कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. त्यामुळं मी 17 मार्च रोजी आंदोलन केलं, धरणे आंदोलन पाटस पोलीस चौकीसमोर केलं. त्यावेळी दौंड उपयोगी पोलीस अधिकारी बापूराव दडस यांनी ह्या आंदोलनाची दखल घेत भेट दिली आणि गुन्हा दाखल करण्याचं म्हणजे आश्वासन दिलं. आणि 18 मार्चला 21 जणांवर गुन्हा दाखल झाला. त्यातील 6 आरोपींची मी नावं सांगितली. बाकीचे 10 ते 15 हे अज्ञात आरोपी होते. त्याचा अजून तपास चालू नाही. गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर आरोपी हे बारामती जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी गेले. 23 एप्रिलला त्यांचा माननीय जिल्हा सत्र न्यायालयाने अर्ज नामंजूर जामीन अर्ज फेटाळला. मात्र ह्या घटनेला 7 दिवस उलटूनही अद्याप आरोपी अटक नाहीत. बापूराव दडस दौंड पोलीस विभाग हे तपास करीत आहेत. मात्र त्यांची तपासाच्या कार्मिक पद्धतीवर आता शंका उपस्थित आहे. त्यांनी जे कोर्टात जे मुद्दे मांडले ते आरोपींना मदत करण्यास योग्य होते असं निदर्शनास आले आहे. त्यामुळं त्यांच्याकडून तपास काढून घेण्यात यावा आणि त्या जागी ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत तो गंभीर गुन्हा आहे. न्यायालयाने ते स्पष्ट म्हणलं आहे की प्रथमदर्शनी ॲट्रॉसिटी हा गुन्हा दिसत आहे आणि मुद्देमाल जप्त करणं आवश्यक आहे. त्यामुळं ह्या संदर्भात आरोपींना अद्याप अटक केले नाही. 3 महिने झाले तरी आरोपी अद्याप पोलिसांना मिळाले नाहीत. खुलेआम वावरत आहेत. पोलीस चौकीच्या समोरून ते आरोपी फिरत आहेत. मात्र पोलिसांवर राजकीय प्रेशर आहे का, कोणाचा दबाव आहे का ह्या प्रकरणात आरोपीकडून काय आर्थिक तडजोड झाली का, ह्याबाबत शंका उपस्थित होत आहे. त्यामुळं मला न्याय मिळावा ह्यासाठी मी अनुचित जाती जमाती आयोग ह्यांच्याकडेही तक्रार अर्ज केलेला आहे. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख साहेब यांच्याकडं तक्रार अर्ज केलेले आहेत. माननीय कोल्हापूर विभागाचे महाविशेष अधिकारी सुनील फुलारे साहेब यांच्याकडे तक्रार अर्ज केलेला आहे. त्यामुळं मला न्याय मिळावा आणि तपास अधिकारी बदलावा. यवत आणि पाटस पोलिसांच्या संबंधित अधिकारी ह्या आरोपींना मदत करायची यांची देखील तपास होणं गरजेचं आहे. मात्र गुन्हा दाखल होणे अद्यापही आरोपींना अटक केली नाही. ते तपासी अधिकारी बापूराव दडस यांनी त्वरित आरोपींना अटक करावं ही प्रमुख मागणी आहे. आरोपींनी
4,97,500 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. तो मुद्देमाल जप्त करून पोलिसांनी मला ताब्यात द्यावा. ही मागणी अशी आहे की जे दोषी पोलीस आहेत, जे आरोपींना मदत करतात, त्यांची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तपास करून त्यांना अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत आरोपी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. या संदर्भात मी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे लिखित तक्रार केली आहे. जर मला न्याय मिळाला नाही तर मी पुन्हा कुटुंबासहित अज्ञातस्थळी जाऊन आत्मदहन करेन.